नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. त्यामध्ये आपण आज सांकेतिक भाषा अक्षरांसाठी अंकाचा वापर अभ्यासणार आहोत. स्वाध्याय 10.2. प्रश्न पहिला बघा. एका सांकेतिक भाषेत मनमोहक हा शब्द 98765 असा लिहितात, तर या सांकेतिक भाषेत मोहन हा शब्द कसा लिहाल? आता बघा, मनमोहक हा शब्द कसा लिहा? 9 म्हणजे म साठी काय आलं? 9, न साठी 8, ओ साठी 7, ह साठी 6 आणि क साठी 5. तर मोहन हा शब्द कसा लिहितात? मोहन. मो साठी काय आले? 7 आले. ह साठी काय आले? 6 आले. ह साठी 6 आहे. आणि न साठी 8 म्हणजे 7, 6, 8. 7, 6, 8. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न दुसरा बघा. एका सांकेतिक भाषेत भवन बरोबर 3, 4, 6, सहवास बरोबर 5, 1, 2, 5. तर वनवास बरोबर किती? आता बघा, भवन. भ साठी काय आले? 3, व साठी 4 आणि न साठी 6. सहवास. सहवास या शब्दामध्ये स साठी काय आले? 5, ह साठी 1, वा साठी 2 आणि स साठी 5. तर वनवास हा शब्द कसा लिहितात? वनवास. व साठी काय आले बघा? व साठी 4 आलेलं आहे. न साठी 6 आलेलं आहे. वा साठी काय आलेलं आहे? इथं 2 आलेलं आहे. स साठी काय आलेलं आहे? 5 आलेलं आहे. 4, 6, 2, 5. 4, 6, 2, 5. पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. प्रश्न तिसरा बघा. जर AT बरोबर 20 आणि BAT बरोबर 40, तर FAT या शब्दाचे सांकेतिक रूप काय? आणि बघा, आपण ABCD काढून घेऊया पहिलं. ACD, ABCD, EFGHIJ KLMNO PQRST UVWXYZ. यांना अंक देऊन घेऊयात. 1, 2, 3. C साठी 3, D साठी 4, E साठी 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. ए साठी काय आले? ए साठी ए किती नंबरला आहे? 1 नंबरला. आणि टी किती नंबरला आहे? 20 नंबरला. इथं काय आले? बरोबर या दोघांचं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करून बघायचं. 20 येण्यासाठी काय करावं लागेल? 1 गुणुले 20 बरोबर 20 येतं. तसं आता BAT साठी बरोबर येते का बघू. BAT. बी किती नंबरला आहे? 2 नंबरला. ए किती नंबरला? 1 नंबरला. टी किती नंबरला? त्याचं आहे 20 नंबरला. आता यांचा गुणाकार करून बघूयात. बेक बे आणि बे दोन्ही 4 म्हणजे 40. आता तसं FAT फॅटसाठी. F किती नंबरला आहे? 6. ए 1 नंबरला. टी किती नंबरला आहे? 20 नंबरला. 6 1 6 आणि 20 सख्ख 20 असे 120. 120 आहे का पर्यायामध्ये? आहे. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न चौथा बघा. जर NET बरोबर 39, PINK पिंक बरोबर 50, तर CAGE बरोबर किती? आता NET N किती नंबरला आहे बघा? 14 नंबरला. E किती नंबरला आहे? 5 नंबरला. T किती नंबरला आहे? 20 नंबरला. तर यांचा काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल, वजाबाकी करावी लागेल, गुणाकार करावा लागेल का भागाकार करावा लागेल? तर उत्तर किती यायला पाहिजे आपले? 39. बेरीज करून बघूयात.
14 अधिक 5 19, 19 अधिक 20 39, म्हणजे बेरीज केल्यावर बरोबर येतं. आता पिंकसाठी बरोबर येते का बघ. PINK पिंक. पी किती नंबरला आहे 16, आय किती नंबरला आहे 9, एन किती नंबरला आहे 14, के किती नंबरला आहे 11. बघा यांची बेरीज करून बघा. 16 आणि 9 25, 25 आणि 14 39, 39 आणि 11 50, म्हणजे बरोबर आहे. आता CAGE, सी किती नंबरला आहे 3 नंबरला, ए किती नंबरला आहे 1 नंबरला, जी किती नंबरला आहे 7 नंबरला आणि ई किती नंबरला आहे 5 नंबरला. यांची बेरीज 4 आणि 7 11, 11 आणि 5 16, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 5 बघा. एका सांकेतिक भाषेत P = 8 आणि Q = 4 असे लिहितात, तर P/8 अधिक P गुणिले Q बरोबर किती? P/Q अधिक P गुणिले Q बरोबर किती? P बरोबर किती सांगितले 8, त्यांच्या जागी त्यांच्या किमती ठेवायच्या. Pच्या ठिकाणी 8 ठेवायचं. Q बरोबर किती आहे 4 आहे, भागिले 4, 8/4 अधिक P बरोबर किती 8 गुणिले Q बरोबर 4. यांचा भागाकार किती येतो 2, 4 2 8 अधिक 8 चौक 32, 32 आणि 2 किती येते 34, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न 6 बघा. एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी पुढील अंक वापरतात. इथं अक्षरं दिलेले आहेत आणि खाली अंक दिलेले आहेत त्यांच्यासाठी. तर P/L अधिक R वजा Q कंस पूर्ण गुणिले K बरोबर किती? P बरोबर किती दिले 6 भागिले L बरोबर 2 अधिक कंसामध्ये R बरोबर किती दिले 8 मायनस Q बरोबर किती दिले 7 गुणिले K बरोबर किती दिले 1. आता बघा यांचा भागाकार किती येईल 42 6 3 अधिक कंस सोडून घ्यायचा. कंस किती येतो 1, 8 वजा 7 1 गुणिले 1. आता 3 अधिक यांचा गुणाकार 1च येणार. 3 अधिक 1 4, 4 बरोबर काय N आहे N, मग त्यामुळं इथं दिले 4 बरोबर N, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर. प्रश्न 7 बघा. एका सांकेतिक भाषेत चमन बरोबर 5 6 8, सूरज बरोबर 1 0 3 आणि जनक बरोबर 6 0 4 असे अक्षरे व अंकाचा क्रम सारखाच असेलच असे नाही, तर या भाषेत चमक हा शब्द कसा लिहाल? आता बघा चमन, चमन बरोबर काय दिले 5 6 8, सूरज, सूरज बरोबर 1 0 3 आणि जनक बरोबर किती 6 0 4. आता बघा इथं कॉमन कुठं काय काय न, इथं कॉमन आहे न पहिल्या अक्षरामध्ये चमनमध्ये आणि जनकमध्ये. याच्यामध्ये काय कॉमन आहे 6 कॉमन आहे, म्हणजे न साठी काय येतं 6. आता बघा इथं ज कॉमन आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या अक्षरामध्ये, म्हणजे याच्यामध्ये काय कॉमन आहे 0, म्हणजे ज साठी काय येतं 0. आता च म कॉमन नाही, म्हणजे इथं म्हणजे च म साठी काय येणार 5 आणि 8, च म 5 आणि 8 हे शब्द असतील. आणि आपल्याला शब्द कुठला विचारला च म आणि क साठी बघा इथं फक्त क शिल्लक आहे, म्हणजे क साठी काय असणार आहे 4 असणार आहे. आपल्याला कुठला शब्द सांगितला आहे च म क, च म साठी काय 5 आणि 8 आणि क साठी काय 4, म्हणजे 5 8 4, 5 8 4 पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न 8 बघा. एका सांकेतिक भाषेत A बरोबर 2 B बरोबर 4 C बरोबर 6 यानुसार HEAD हेड हा शब्द कसा लिहिल? बघा आता A बरोबर 2, ए साठी काय आहे इथं 1 आहे, पण 1 त्यांनी दुप्पट घेतले 2 घेतले. आता बी बरोबर 4, बी साठी इथं किती आहे किती नंबरला बी 2 नंबरला आहे, पण 2चे त्यांनी किती घेतले 4, म्हणजे 2चे दुप्पट 4 दुप्पट घेतलेत अंक.
सी बरोबर बघा, सी बरोबर 3 आहे, पण किती घेतले त्यांनी 6. म्हणजे प्रत्येक अंकाची त्याचा जो क्रमांक आहे त्याच्या दुप्पट घेतले. तसं आता HEAD बरोबर, एच किती नंबरला आहे? 8 नंबरला. 8चे दुप्पट 16. ई बरोबर, ई किती नंबरला आहे? 5 नंबरला. 5चे दुप्पट 10. ए किती नंबरला? 1 नंबरला. 1चे दुप्पट 2. डी किती नंबरला आहे? 4 नंबरला. 4चे दुप्पट 8. म्हणजे 16, 10, 2, 8. 16, 10, 2, 8 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर. प्रश्न 9 बघा. एका सांकेतिक भाषेत मॅन हा शब्द 1, 3, 1, 1, 4. एन्जॉय हा शब्द 5, 1, 4, 1, 0, 1, 5, 2, 5 असा लिहितात. तर या सांकेतिक भाषेत ट्रेन हा शब्द कसा लिहाल? आता बघा, मॅन शब्द एमसाठी काय 13 आहे, त्यांनी 13च घेतलं आहे. ए किती नंबरला? 1 नंबरला 1 घेतलं आहे. एन किती नंबरला? 14 नंबरला 14 घेतलं. ENJOY ई किती नंबरला आहे? 5 नंबरला 5 घेतले. एन किती म्हणजे ते अक्षर किती क्रमांकावर वर आहे तेच अक्षर घेतले. एन किती नंबरला आहे? 14 नंबरला आहे. त्यानंतर जे किती नंबरला आहे? 10 नंबरला आहे. ओ किती नंबरला आहे? 15 नंबरला आहे. वाय किती नंबरला आहे? 25 नंबरला. तसाच ट्रेन हा शब्द कसा लिहितात? टी किती नंबरला आहे बघा? 20 नंबरला. आर किती नंबरला आहे? 18 नंबरला. ए 1 नंबरला. आय किती नंबरला आहे? 9 नंबरला. एन किती नंबरला आहे? 14 नंबरला. म्हणजे 20, 18, 1, 9, 14. 20, 18, 1, 9, 14 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा. एका सांकेतिक भाषेत सकल बरोबर 103, रपण बरोबर 4, 2, 7, कपल बरोबर 2, 3, 1 असे लिहितात. अक्षरे आणि अंकाचा क्रमांक सारखाच असेलच असे नाही. तर या भाषेत सरपण हा शब्द कसा लिहाल? सकल हा शब्द बघा, सकल हा शब्द 103, रपण हा शब्द 4, 2, 7, कपल हा शब्द 2, 3, 1. आता बघा याच्यामध्ये कॉमन काय आहे? इथं ल कॉमन आहे पहिल्या अक्षरामध्ये. इथं पण ल कॉमन, 3 कॉमन आहे. म्हणजे लसाठी काय येणार आहे? 3 येणार आहे. आता इथं प काय? इथं प आहे. म्हणजे पसाठी काय येणार आहे? इथं 2 कॉमन आहे, 2 येणार आहे. त्यानंतर स आहे का? कुठं नाही. क इथं क आहे, इथं क आहे. म्हणजे कसाठी काय येणार आहे? 1 येणार आहे. म्हणजे काय राहिलं? साठी काय असणार आहे? 0 असणार आहे. इथं स शिल्लक आहे, इथं ओ शिल्लक आहे, 0 आहे. त्यामुळे साठी 0 असणार आहे. इथं र न शिल्लक राहिलं आहे. रनसाठी काय असणार आहे? 4 आणि 7 असणार आहे. तर आता आपल्याला कुठला आहे? सरपण हा शब्द. त्याने काय सांगितले? अक्षर आणि अंकाचा क्रम सारखाच असेल असं नाही, म्हणजे मागे पुढे होऊ शकतो. तर साठी काय आहे आपल्याला? 0. र आणि न साठी काय? 4, 47 आहे. आणि प साठी काय? 2 आहे. हे अक्षर असणारा शब्द कुठलं आहे? हे 4 अंक यायला पाहिजे. 0, 4, 7 आणि 2. 0, 4 आहे. पहिला पर्याय बघा, 4 आहे, 0 आहे, 2 आहे आणि 7 आहे. म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर येते. मागे पुढे जरी झाले तरी चालतं. इथं 1 आहे. 1 आपल्या इथं आहे का? नाही. त्यामुळे हा पर्याय गेला. इथं पण 1 आहे. सरपणमध्ये 1 येते का? नाही येत. इथं 2, 4, 7 आहे, परंतु 3 आहे का? इथं येत नाही. त्यामुळं हा पण पर्याय गेला. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. अशा प्रकारे 1 ते 10 प्रश्न आज आपण सोडवलेले आहेत. या पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू.